मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंग मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज ना बघा, आरीवर्क क्लास मध्ये आपण जे घेणार आहे ना, हे आपलं पुंगड्यांचं वर्क आहे। तर आपण छोटे छोटे पावलांची जी डिझाइन आहे ती घेणार आहे। बघा, ज्या वेळेस आपला समजा जर 7व्या महिन्याचा प्रोग्राम वगैरे असला ना, तर लेडीज बघा ती डिझाइन पण ट्रेंडिंग मध्ये चालते। स्लीव्जला बॅक साइडला वगैरे काढतात बघा, बॉटनिकच्या ब्लाउजला, आणि खूप छान दिसते बघा। तर तीच डिझाइन आज आपण घेणार आहे की असे छोटे छोटे पावलं आहेत, तेच आपल्याला मोबाईलवरून कसे कपड्यावर काढायचे आणि त्याला पुंगळीचं वर्क करायचं आहे। तर त्याचे आपण येलो पुंगळी पण वापरू शकतो, व्हाईट पुंगळी पण वापरू शकतो। तर मी दोन्ही प्रकारचे जे पावलं आहेत ना, ते तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करत चला, आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका नवनवीन अपडेट्ससाठी। तर चला मग आपण आज ते पुंगळ्यांचं वर्क घेणार आहे। आज आपण काय करणार आहे, मोबाईलवरून पहिली डिझाइन कशी काढायची ते बघणार आहे, आणि ती डिझाइन काढली झाल्यानंतर तिला आपल्याला आउटलाईन ही गोल्डन धाग्यानेच घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग आपण काही व्हाईट मण्यांचं पण पाऊल बघणार आहे, आणि येलो मण्यांचं जे पाऊल आहे ते पण बघणार आहे की ते कसे करायचे आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। तर चला मग आपण ते बघूया की डिझाइन कशी काढायची वगैरे। हे बघा, आपण जे मोबाईलवरून पावलांची डिझाइन काढतो ना, तर ही आपण मोबाईलची जेवढी स्क्रीन असते ना तेवढ्या साईजचं पण आपण एक पाऊल घेतलं ना तर पुरे होते बघा। कारण काय आहे, ही डिझाइन आहे ना स्लीव्जवर किंवा आपण बॉटनिकचा गळा घेतला ना तर तिथे पाठीवर बॅक साईडला छान दिसते बघा। आणि त्यासाठी तुम्हाला स्क्रीन जास्त मोठी वगैरे करायचं काम नाही। आपण कृष्ण जो मोबाईलवरून काढला ना, तर त्या टाईपच ही डिझाइन काढायची आहे। आणि ही डिझाइन आहे ना करायला पण फार सोपी आहे। तर आपण पहिले आता हे पावलं मोबाईलवरून आपण काढून घेतलेले आहे, आणि एक पाऊल मागे पुढे आहेत बघा, तर त्यामुळे आपल्याला काढायला सोपी जाते। आणि याला आहे ना आपण गोल्डन थ्रेड जो आहे आपला, त्यांनी आपण सगळं आउटलाईन करून घेणार आहे। बोटांना पण आपण त्यांनीच आउटलाईन करणार आहे। आणि आपण 2 कलरच्या किंवा 3 कलरच्या किंवा अजून आपण वेगळ्या डिझाईनमध्ये पावलं करू शकतो। तर मी ना तुम्हाला पिवळ्या पुंगळ्यांचं आणि पांढऱ्या पुंगळ्यांचं अशा दोन्ही पावलं दाखवणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, आणि चॅनलला बघा शेअर पण करत चला तुमच्या मैत्रिणीसोबत। तर बघा, आता आपण ही जी डिझाइन आहे ना, हिला आपण काय करणार आहे, पांढऱ्या पुंगळ्यांचं वर्क आहे बघा। हे सॉरी, पांढऱ्या पुंगळ्या आहेत त्या। तर त्यासाठी आहे ना आपण पांढरा धागा वापरायचा, आणि जर आपण येलो कलरच्या जर पुंगळ्यांचं जर पाऊल करत असेल तर त्यासाठी आपण येलो कलरचा धागा वापरायचा। तर तुम्ही बघू शकता, ह्या जे छोटे छोटे पुंगळे आहेत ना, ह्याच आपल्याला याच्यामध्ये पण टाकायचे आहे, बोटांमध्ये। कारण बोटं आहेत ना छोटे छोटे, तर तुम्हाला प्रश्न पडेल की बोटांमध्ये कसं वर्क करायचं। तर त्याच्यासाठी आपण या आपल्या सर्व पुंगळ्यातनं छोटे छोटे साईजच्या पुंगळ्या काढायच्या, आणि बोटांमध्ये पण त्यांनीच वर्क करायचं। आणि बघा, एका वेळेस 1 किंवा 2च पुंगळी घ्या। कारण काय होतं, तुम्ही 3-3, 4-4 पुंगळ्या घेता ना, तर मग त्या आहे ना दोरा असा तरंगल्यासारखा होतो, आणि तो कपड्याला व्यवस्थित अशी आपली गाठ पडत नाही। त्यामुळे ती डिझाइन वर तरंगल्यासारखी होते, आणि एखाद्या वेळेस तुटण्याची आणि डिझाइन खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे एका वेळेस 1 किंवा 2च पुंगळी टाका, म्हणजे काय होतं, तुम्हाला करायला पण डिझाइन सोपी जाते। आणि हे बघा, आता यांनी 1 पुंगळी घेतलेली आहे दोऱ्यामध्ये, आणि 1च पुंगळी टाकलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यासाठी तुम्हाला मी तेच सांगते, 1 किंवा 2 पुंगळी घ्या आणि लगेच गाठ मारा, कारण मग डिझाइन आहे ना फिनिशिंगमध्ये दिसते। आणि अजून बघा, आपण पांढऱ्या पण पुंगळ्यांचं एक पाऊल बघितलेलं आहे। तर आपण पांढऱ्या आणि पिवळ्या पुंगळ्यांचं पाऊल करत आहे। याच्यासाठी तुम्हाला धागा मात्र आपला साधा पॉलिस्टरचाच वापरायचा आहे, जो धागा आपण शिवणकामाला घेतो ना तो, कारण तोच एक पक्का धागा असतो बघा। कारण सिल्क थ्रेड धाग्याने पण हे वर्क जमत नाही, आणि तो धागाही फार कच्चा असतो। आणि गोल्डन धागा पण नाही वापरायचा, जो आपण आउटलाईनला वापरतो ना तो नाही वापरायचा। हे आपल्या साधेच पॉलिस्टर धाग्यानेच वर्क करायचं। तर बघा, आपण आता ह्या पिवळ्या पुंगळ्या आहे, आणि आपण जो एक पाऊल दुसरं करत आहे ते व्हाईट पुंगळ्या आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघत चला। आणि तुम्हाला जर काही अडचण आली, काही समजलं नाही, तर मला कमेंटमध्ये विचारा, कारण अजून आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे। अजून आपल्याला
पेंटिंग जे आहे तर त्याचे पण ब्लाऊज फार ट्रेंडिंगमध्ये चालतात, ते पण शिकायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला अजून याचं पण शिकायचं आहे, जरदोसी वर्क पण शिकायचं आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंट मात्र करत चला आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. त्यासाठी तुम्ही बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर बघा आपण आता ही डिझाईन जी आहे ना ही पूर्ण आपण करून घेणार आहे. आणि ज्यांनी कोणी पुंगळ्यांच्या वर्कचा व्हिडिओ बघितला असेल, आपला मी टाकलेला आहे पुंगळी वर्क कसं करायचं, तर ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला असेल तर त्यांना हे वर्क करायला अत्यंत सोपं जाईल बघा. आणि हे वर्क आहे ना सोपं तर करायला आहेच बघा, पण त्यासाठी तुम्ही लगेच तुरंत समजा एखादा कस्टमरचं ब्लाऊज असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्याला प्राईस तुम्ही 1000 रुपये सांगा, तो तुम्हाला नक्कीच 800-900 रुपये देईल. ज्या लेडीजचा समजा डोहाळ जेवणाचा वगैरे प्रोग्राम असतो ना, त्या लेडीज हे म्हणजे डिझाईन आहे ना करून घेतात बघा. बॅक साईडला किंवा स्लीव्जवर ट्रेंडिंगमध्ये चालणारं डिझाईन आहे आणि तुम्ही नक्की करा बघा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आली तर मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेल बघा. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पण स्किप न करता बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला, व्हिडिओला लाईक करत चला, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट मात्र करत चला, कारण तुमच्या कमेंट फार कमी येतात बघा. तर तुमचे काही जरी प्रश्न असतील ना तर त्याचं उत्तर देण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन. त्यासाठी तुम्ही कमेंट मात्र करत चला. धन्यवाद.
हे बघा आपलं पाऊल आता तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. तर त्यासाठी आपण आता उद्याचं व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला हे दोन्ही पाऊलांची डिझाईन तुमच्यासोबत मी शेअर करेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र करत चला. धन्यवाद.